मित्रांनो, मी आहे आदित्य शिंदे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक अशी कथा जी तुम्हाला हसवेल, भावुक करेल, तर कधी गुदगुल्या करेल. ही कथा आहे प्रेमाची, विश्वासाची आणि दोन हृदयांच्या एक होण्याची. ही कथा आहे माझ्या पहिल्या प्रेमाची, हो पहिल्या प्रेमाची, जी कधी विसरत नाही, जी मनात कायमची राहते, जी श्वासात गुणगुणत राहते. मित्रांनो, जर ही फक्त कथा नाही, हा आहे प्रेमाचा प्रवास. एका बेटीपासून सुरू झालेला, मिठीत वाढलेला आणि कायमच्या वसनात मावळलेला. कुठेही जाऊ नका, कारण ही कथा जितकी पुढे जाईल तितकी तुम्हाला हे जाणवेल, प्रेम हे फक्त नाव नाही, ती एक अनुभूती आहे. मला माहित आहे तुम्हा सगळ्यांनाही प्रेमाची उत्सुकता आहे. तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की तो कसा मिळाला, ती कशी हसली, तिचे डोळे कसे बोलले, त्यांचे हात कसे थरथरले. बरोबर ना? मग या, मला सोबत द्या, कारण ही आहे माझी आणि तन्वीची कहाणी. एक अशी कहाणी जी तुम्हाला स्वतःलाही प्रेम करायला शिकवेल. मग वेळ वाया न घालवता सुरू करूया. पण आधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचं प्रेमच मला या कथा सांगायची ऊर्जा देते. आणि हो, शेवटपर्यंत राहा, कारण सगळ्यात सुंदर अध्याय शेवटीच येतो. आता सुरुवात करतो. काहीशी गोड, थोडीशी भीती आणि खूप सारं प्रेम यांची. कथा मुंबईच्या चेंबूरमध्ये राहणारा आदित्य शिंदे, वय 24 वर्ष, एक साधा सॉफ्टवेअर इंजिनियर. रोजची धावपळ, लोकलची गर्दी, ऑफिसचे कॉल आणि संध्याकाळी घरात एकटेपणा. पण एका संध्याकाळी त्यांचं आयुष्य बदललं. त्या दिवशी त्याला एका म्युच्युअल फंड कडून फोन आला. आदित्य, एक काम आहे. माझी मैत्रीण मुंबईत आली. थोडी घाबरली. तिला भेटून ये ना. आदित्यला हसू आलं, पण त्याने होकार दिला. तो पोहोचला वडाळा येथील एका छोट्या चाळीत. दारावर टकटक केली. दार उघडलं आणि समोर उभी होती तन्वी. काळ्या ड्रेसमध्ये, केस विखुरलेले, डोळ्यात भीती आणि कौतूहल. आदित्यचं हृदय एकदा जोरात धडधडलं. तो आत गेला. तिचं घर छोटं होतं, पण स्वच्छ आणि उबदार. तिने त्याला बसायला सांगितलं. आदित्यला वाटलं ही मुलगी खास आहे. तिच्या आवाजात गोडवा, बोलण्यात शांतता. ती म्हणाली, मला इथे कोणी ओळखीचं नाही. तुम्ही आलात तेव्हा बरं वाटलं. आदित्य हसला. त्या हसण्यातून एक नातं जन्माला आलं. तन्वी आदित्यला म्हणाली, तुम्ही इथे का आलात? आदित्य म्हणाला, कारण तुला गरज होती. ती गप्प बसली. मग हळूच म्हणाली, माझं नाव तन्वी आहे. पुण्याहून आली. नोकरी सुरू करायची. आदित्य तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या बोलण्यात एक दडलेली वेदना होती. ती म्हणाली, आई बाबा नाहीत, मी एकटीच. ही त्या रात्री आदित्य घरी गेला, पण तन्वीच्या डोळ्यातले अश्रू त्याला पछाडत राहिले. त्याने ठरवलं, तिला एकटं सोडणार नाही. दुसऱ्या दिवशी आदित्य तिच्या घरी गेला. तिने कॉफी बनवली. बोलता बोलता तिने सांगितलं, मला भीती वाटते. सगळं हातातून निसटून जाईल. आदित्य म्हणाला, मी आहे ना. ती हसली. तिचं हसू पाहून आदित्यला वाटलं, ही मुलगी आपली आहे. एका संध्याकाळी पाऊस सुरू झाला. आदित्य आणि तन्वी बाल्कनीत उभे होते. तिने हात पुढे केला, पाणी घेतलं, म्हणाली, हा पाऊस मला आईची आठवण देतो. आदित्य तिच्या जवळ गेला. तिचा हात आपल्या हातात घेतला. त्या स्पर्शाने दोघांच्या मनात काहीतरी हललं. तन्वीने आपली कहाणी सांगितली. वयाच्या 10व्या वर्षी वडील गेले. 8व्या वर्षी आई. ती एकटी. आदित्यला तिच्याबद्दल आदर वाटला. तिला मिठी मारली. तू एक योद्धा आहेस. ती थरथरली, पण मिठीत विश्रांती घेतली. एक दिवस ती म्हणाली, तुझ्यावर विश्वास वाटतं. आदित्य म्हणाला, तेच तर हवं होतं. त्या दिवसापासून ती त्याला आदी म्हणू लागली. एका रात्री ती झोपली होती. आदित्य तिच्या डोक्यावर हात फिरवत होता. ती उठली. डोळ्यात ओलावा. त्याने तिच्या कपडावर हळू स्पर्श घेतलं. ती म्हणाली, हे काय? आदित्य म्हणाला, प्रेम.
तन्वी घाबरली. ती म्हणाली, मी कोणाचीच नाही. आदित्य म्हणाला, तू माझी आहेस. ती रडली. त्या रडण्यात सगळी वर्षे विरघळली. काही दिवसांनी तिने सांगितलं, मला नोकरी मिळाली. आदित्यला आनंद झाला, पण एक सल. ती आता कमी वेळ देईल. ती म्हणाली, मी तुला सोडणार नाही. एका रविवारी दोघे मरीन ड्राईव्हला गेले. तन्वी खूप खुश होती. तिने गाणं गुणगुणलं. तुझं नाव गुणगुण. आदित्य म्हणाला, ह्या गाण्याचं शीर्षक आहे आपल्या कथेचा. एके दिवशी वाद झाला. तन्वी म्हणाली, तू माझ्याशी लग्न करशील का? आदित्य म्हणाला, आता नाही. ती रुसली. पण रात्री फोन आला. मला समजलं तू बरोबर आहेस. तन्वीचा वाढदिवस. आदित्यने तिच्यासाठी केक आणला. ती हसली. माझ्यासाठी आज खूप खास आहे. तिने त्याच्या गालावर हळू स्पर्श घेतलं. पहिल्यांदा तिने पुढाकार घेतला. ती म्हणाली, आपण दोघं एक छोटं घर घेऊ. आदित्य म्हणाला, हो, तुझ्यासोबत राहणं म्हणजे स्वर्ग. तिने डोळे मिटले, हसली. तन्वी आजारी पडली. आदित्य 2 दिवस तिच्याजवळ होता. ती म्हणाली, तू माझा आधार आहेस. आदित्यच्या डोळ्यात पाणी आले. त्याने तिला जवळ घेतलं. एक दिवस ती म्हणाली, मी पुण्याला जाणार. आदित्य थिजला, पण ती म्हणाली, परत येईन तुझ्यासाठी. तिने त्याला पत्र लिहून दिलं. त्यात लिहिलं होतं, तू माझं घर आहेस. 15 दिवस गेले, फोन नाही. आदित्य अस्वस्थ. मग एके दिवशी रात्री दारावर टकटक आवाज आली. तन्वी उभी. ती म्हणाली, मी परत आली. त्या रात्री तिने सांगितलं, मी तिथे विचार केला, तूच माझं सत्य आहेस. आदित्य म्हणाला, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तिने हात दिला. तो स्वीकारला. तन्वीने सांगितलं, मी एक अपघातात वाचले. तेव्हापासून मला प्रेमाची भीती. आदित्य म्हणाला, भीतीला घाबरू नको. माझ्यासोबत सुरक्षित आहेस. आदित्यला नोकरीत बढती मिळाली. तन्वी म्हणाली, आता आपण नवीन सुरुवात करू. त्यांनी एक चपरा भाड्याने घेतला. तो त्याचा पहिला घर होता. आदित्य आणि तन्वी या छोट्या घरात बसले होते. तिने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. म्हणाली, ही कधीही संपू नये. आदित्य हसला. ही कायम राहील. तिने त्याच्या कानात सांगितलं, तुझं नाव माझ्या प्रत्येक श्वासात आहे. आदित्य म्हणाला, तुझं नाव गुणगुण आणि मी गुणगुणत राहीन. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. त्या नजरेत संपूर्ण ब्रह्मांड होतं. प्रेम, विश्वास, आशा, एकवचन. आणि मग ती गाणं गुणगुणू लागली. तुझं नाव गुणगुण हा गाण्याचं शीर्षक आहे. त्या रात्री त्यांना वाटलं, जीवन यापेक्षा सुंदर काही नाही. कारण त्यांनी एकमेकांना शोधलं होतं. तो दिवस संपला होता, पण तिचा सुगंध, तिचं हसू, तिच्या डोळ्यातला ओलावा, हे सगळं माझ्या मनात घर करून राहिलं होतं. मी रात्री जेव्हा झोपायला गेलो, तेव्हा डोळे मिटताच कोमलचा चेहरा डोळ्यासमोर उभा राहिला. तिच्या काळ्या सूटमधली ती चमक, तिच्या आवाजातली ती ऊब, तिच्या बोटाचा तो स्पर्श. मला वाटलं जणू काही मी अजूनही तिच्या घरातच आहे. तिच्या शेजारी बसलो आहे. तिचा हात माझ्या हातात घेतला आहे आणि ती मला म्हणते, ऋतिक, आजचा दिवस माझा आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस होता. मी तिच्याकडे पाहून हसलो आणि म्हणालो, हा फक्त सुरुवात आहे कमाल. आणि ती पुन्हा हसली. तिचे ते हसू हळू, शांत, पण अत्यंत खोल. जणू तिच्या मनातली प्रत्येक भीती, प्रत्येक शंका, प्रत्येक एकटेपणा त्या हसण्यात विरघळून गेला. मला आठवतंय ती रात्र कशी गेली. मी घरी आलो, पण मन तिथेच राहिलं. मी उठून खिडकीकडे गेलो. बाहेर चंद्र होता आणि मला वाटलं, हा चंद्र देखील आता कोमलच्या घरावर चमकत असेल. कदाचित ती देखील खिडकीतून बाहेर पाहत असेल आणि विचार करत असेल, ऋतिक काय करत असेल. मला हसू आलं, पण ते हसू लाजेचं होतं, प्रेमाचं होतं. त्या रात्री झोप येईना. मी फोन उचलला. तिचा फोन आला नव्हता, पण मला वाटलं तिला फोन करावा का. पण उशीर झाला होता, म्हणून मी तिला मेसेज केला, झोपली आहेस? आणि काही सेकंदातच तिचं उत्तर आलं, नाही.
तुझीच वाट बघतय. माझं हृदय जोरात धडधडलं. मी लगेच फोन केला. तिने उचलला आणि पहिला शब्द होता, आदी. मी म्हणालो, कोमल, तू मला वेडं करतेस. ती हसली, तू मला वेडं करतोस. आणि मग आम्ही बोलत राहिलो. ताशीभर 2 तास कळलंच नाही. ती म्हणाली, तुझा आवाज ऐकायला मला खूप आवडतो. मी म्हणालो, तुझा आवाज तर माझ्या प्राणांची शांतता आहे. ती गप्प बसली, पण तिचा श्वास मला ऐकू येत होता. तो खोल, हळू, प्रेमाने भरलेला. आणि मग ती म्हणाली, ऋतिक, मला तू आज भेटलास तेव्हापासून एकटेपणा गेला. मला तिच्या आवाजात अश्रू जाणवले. मी म्हणालो, मी तुझ्यासोबत आहे नेहमी, प्रत्येक श्वासात. ती हसली आणि म्हणाली, उद्या सकाळी येशील का? मी म्हणालो, उद्या सकाळी येईन, पण आत्ता झोप, कारण उद्या खूप काही करायचंय. ती म्हणाली, काय? मी म्हणालो, तुला माझ्याबरोबर चहा प्यायला न्यायचंय. ती खिदळली, छान, मग ये, आणि फोन ठेवला. पण मी तिच्या शेवटचा शब्द हरवून गेलो. ती रात्र मला सर्वात लहान वाटली, कारण सकाळी लवकर उठायचं होतं. सकाळी 6 वाजता मी उठलो नाही. खरंच सांगू तर मी झोपलोच नव्हतो. मी अंघोळ केली, नवीन शर्ट घातला, एक गुलाबी शर्ट, कारण तिला गुलाबी आवडतं. मला माहित होतं, तिने सांगितलं होतं. आणि मी घरातून निघालो. रस्त्यावर पाऊस वाकी होती. हलका पाऊस पडत होता, पण मला काही जाणवत नव्हतं. फक्त तिच्यापर्यंत पोहोचायचं होतं. तिच्या घराच्या दारासमोर उभं राहिलो. दार वाजवलं. काही सेकंदात दार उघडला आणि समोर उभी होती कोमल. सकाळच्या उन्हात चमकणारी. तिने पिवळा ड्रेस घातला होता, केस बांधलेले, होठांवर हलका गुलाबी ग्लास, डोळ्यात एक स्वप्न, एक उत्सुकता. तिने मला पाहिलं आणि म्हणाली, सकाळी सकाळी कसा आलास? मी म्हणालो, तुझ्याशिवाय मला शांतता नाही. ती हसली, मला आत घेतलं. तिचं घर सकाळी कसं वेगळं होतं. सूर्यप्रकाश खिडकीतून आत येत होता. चहाचा सुगंध कोपऱ्यातून येत होता. ती म्हणाली, मी चहा बनवते, तू बस. मी म्हणालो, नाही, मी तुझ्यासोबत उभा राहीन. आम्ही दोघं स्वयंपाकघरात उभं होतो. ती चहाची पाने घालत होती. मी तिच्याकडे पाहत होतो. तिचे हात, तिची बोटं, तिचा दुसऱ्या हातातला कडा. ती म्हणाली, का बघतोस? मी म्हणालो, कारण तू माझी कविता आहेस. ती हसली, पण तिचा चेहरा लाल झाला. चहा झाला. आम्ही दोघं सोफ्यावर बसलो, पण यावेळी ती माझ्या खूप जवळ बसली. हे अंतर कमी होतं, पण प्रेमाचं पूल तयार झाला होता. चहा पिताना तिने माझ्या बोटांना स्पर्श केला. तो जाणून बुजून नव्हता, पण त्या स्पर्शाने माझं सगळं शरीर सुखावलं. मी तिचा हात हळूवार धरला. ती थरथरली, पण हात मागे घेतला नाही. मी म्हणालो, कोमल, काल रात्री मी झोपलोच नाही. ती म्हणाली, मीही. आम्ही दोघं हसलो, आणि त्या हसण्यात एक सत्य होतं. आम्ही दोघं प्रेमात पडलो होतो. खरं, शुद्ध, गोड. आदित्य आणि कोमलचं प्रेम. मग मी तिला म्हणालो, तुझ्या खोलीत चल, तुला काहीतरी दाखवायचंय. ती उठली. मीही तिच्या हात माझ्या हातात होता. आम्ही तिच्या खोलीत गेलो. खोली हलकीशी अंधुक होती. पडदे अर्धे उघडे होते. सूर्याचे किरण बेडवर पडत पडत होते. ती म्हणाली, काय दाखवणार आहेस? मी माझ्या खिशातून एक छोटीशी डायरी काढली. तिच्यासाठी पहिल्या भेटीच्या आधीच्या माझ्या विचारांची. ही माझी डायरी आहे, जिथे मी तुझ्याबद्दल लिहायचो, तुला भेटण्यापूर्वी. तिने डायरी घेतली, वाचायला सुरुवात केली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, तू खरंच माझ्यावर प्रेम करतोस? मी म्हणालो, तुला अजून विश्वास नाही? ती हसली, डायरी बाजूला ठेवली आणि माझ्याकडे पाहिलं. त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. एक विश्वास, एक शरणगती. मी तिच्या जवळ गेलो. माझा हात तिच्या कमरेवर ठेवला. हलक्या मऊ स्पर्शाने तिचा श्वास वेगवान झाला. ती म्हणाली, ऋतिक. मी म्हणालो, हो, मी आहे. आणि हळूहळू मी तिला माझ्या जवळ घेतलं. तिच्या डोक्यावर माझं हनुवटी ठेवली. तिचे केस, तिचा सुगंध, तिची ऊब. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून
उभी होती. तिचा हात माझ्या पाठीवर. आम्ही फक्त मिठीत होतो. शब्द नव्हते, फक्त श्वास होते. मग ती मागे सरकली. तिच्या डोळ्यात प्रश्न होते. आपण आता काय? मी तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातांनी घेतला. तिच्या कपाळावर हळू स्पर्श घेतलं. हळू वेळ काढून मी म्हणालो, आपण एक गोड नातं जोपासू. हळू, शांत, पण खोल. ती हसली. तिने माझा शर्ट ओढला. आम्ही दोघं बेडवर बसलो. मी तिच्या शेजारी. तिने माझा हात आपल्या दोन्ही हातांनी घेतला. ती म्हणाली, मला तुझ्यासोबत झोपायचंय. मी म्हणालो, झोप, मी आहेस. आम्ही दोघं बेडवर झोपलो. ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून, मी तिच्या कमरेला हात ठेवून, बोटं तिच्या कमरेभोवती, तिच्या त्वचेचा स्पर्श, मऊ, थंड, पण प्रेमाने, उबदार. आम्ही बोललो नाही, पण आमच्या हृदयांचे ठोके एक झाले. ती हळूहळू झोपली. तिचा श्वास माझ्या छातीवर हलका, गोड. मी तिला पाहत राहिलो. तिची झोप, तिचे होठ, तिचे डोळे, जणू मी एखादं चित्र पाहतोय. त्या क्षणी मला वाटलं, यापेक्षा मोठं प्रेम नाही. मी तिच्या केशात बोटं फिरवत होतो. ती कधीतरी हलली. मी तिला आणखी जवळ घेतलं. माझा हात तिच्या पाठीवरून गेला. तिची कंबर, तिचा खांदा, प्रत्येक स्पर्श हा माझा प्रेमाचा होता. शारीरिक इच्छेपलीकडे फक्त तिच्या अस्तित्वाचा आनंद. ती अर्धी जागी झाली. म्हणाली, तू इथे आहेस ना? मी म्हणालो, हो, कायम. तिने डोळे मिटले आणि पुन्हा झोपली. मला तिची झोप पाहून शांतता मिळाली. मी जाणून बुजून हललो नाही, कारण तिची झोप मोडू नये. ती 1.5 तास झोपली. मी तिच्याकडे पाहत बसलो. माझा हात तिच्या कमरेवर होता. तिचा हात माझ्या छातीवर. आमची बोटं विणलेली होती. जेव्हा ती उठली, तिचा चेहरा ताजा, गुलाबी. ती म्हणाली, तू किती गोड आहेस. मी म्हणालो, तू तर देवी आहेस. ती हसली. मी तिला हळूवार उठवलं. तिच्या ओठांना हलकं सुंदर स्पर्श घेतलं, प्रेमळ, शांत. तिनेही प्रतिसाद दिला, मऊ, हळू. मी तिच्या कमरेला स्पर्श करत होतो. ती माझ्या खांद्याला. आम्ही दोघं मिठीतच होतो. काही वेळाने मी म्हणालो, मला तुझ्यासोबत हा दिवस घालवायचाय. ती म्हणाली, मग घालव. आम्ही बेडवर उठलो. तिने चहा बनवला. मी स्वयंपाकघरात तिच्या मागून गेलो. तिच्या कमरेला मिठी मारली. ती म्हणाली, अरे, चहा सांडेल. पण ती हसत होती. मी म्हणालो, सांडू दे, मी प्रेम पिईन. ती लाजली. तिने मला चहा दिला. आम्ही बाल्कनीत उभे राहिलो. मुंबईची गर्दी खाली, पण आम्ही वर होतो. फक्त आम्ही. ती माझ्या छातीवर डोके ठेवून, मी तिच्या कमरेला हात ठेवून. आम्ही बोललो, हसलो, कधी गप्प बसलो. त्या सर्वात प्रेम होतं. प्रेमाची परिभाषा होती. प्रेमाचा एक नवा अर्थ होता. तिने मला विचारलं, तुला मी काय वाटते? मी म्हणालो, तू माझं घर आहेस, माझी शांतता, माझी कविता. तिच्या डोळ्यात पाणी, पण ते सुखाचे होते. ती म्हणाली, मला भीती आहे. हे सगळं खरं आहे का? मी तिचा हात माझ्या हातात घेतला. माझ्या छातीवर ठेवला. हा ठोक एक, हे खरं आहे. ती हसली. तिने माझ्या गालावर हात ठेवला. तू माझा आहेस, मी म्हणालो, आणि तू माझी. त्या दिवशी आम्ही कुठेही बाहेर गेले नाही. आम्ही फक्त एकमेकांसोबत होतो. तिच्या खोलीत, बाल्कनीत, स्वयंपाकघरात. प्रत्येक कोपरा आता आमच्या प्रेमाचा साक्षीदार होता. सायंकाळी मी तिला म्हणालो, मला निघायचं आहे. ती म्हणाली, एक मिठी. मी तिला घट्ट मिठी मारली. तिच्या कमरेला हात, तिच्या डोक्यावर हळू स्पर्श. ती माझ्या छातीवर, मी तिच्या केसात. ती म्हणाली, उद्या. मी म्हणालो, उद्या, परवा, कायम. मी दारासमोर गेलो. मागे वळून पाहिलं. ती उभी होती. तिच्या डोळ्यात प्रेम, तिच्या होठावर हसू. ती म्हणाली, तुझं नाव गुणगुण. आता काय? श्वासात मी म्हणालो, तुझं नाव गुणगुण, माझ्या प्रत्येक गाण्यात. आणि मी निघालो. पण ती माझ्यासोबत होती. तिचा सुगंध, तिचा स्पर्श, तिची ऊब, ती रात्र, तिची झोप, ती कंबर, ती मिठी, हे सगळं माझ्या अंगावर कोरलं गेलं. मी रस्त्याने चाललो. पाऊस थांबला होता. तो दिवस, ती रात्र, ती मिठी, तिचा स्पर्श, तिची झोप, हे सगळं माझ्या मनात घर करून राहिलं होतं. पण आता वेळ आला होता आपल्या नात्याला एक दिशा देण्याचे. कारण फक्त भेटी, फक्त चहा, फक्त मिठी हे पुरेसं नव्हतं.
आम्हाला दोघांनाही एक स्थिरता हवी होती. एक वचन, एक कायमचं म्हणून मी ठरवलं. आज तिला भेटायचं आणि तिला विचारायचंय, तू माझ्यासोबत संपूर्ण आयुष्य घालवशील का? मी तिच्या घरी गेलो. हातात एक छोटासा गुलाबी गुलाब होता, तिचा आवडता रंग. दार उघडलं. ती उभी होती पांढऱ्या ड्रेसमध्ये, केस मोकळे, डोळ्यात कुतूहल. ती म्हणाली, आज खास काही आहे का? मी म्हणालो, हो, आज आपल्या कथेचा शेवटचा अध्याय लिहायचा आहे. ती थोडी गंभीर झाली. मी तिला गुलाब दिला. तिने घेतला, हसली, पण तिच्या डोळ्यात एक प्रश्न होता. मी तिचा हात धरला, तिला बाल्कनीत नेलं. तिथे 2 खुर्च्या होत्या. आम्ही बसलो. सूर्य मावळत होता. आकाशी गुलाबी नारंगी झालं होतं. मी तिला म्हणालो, कोमल, मी तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून माझं जग बदललं. तू मला हसायला शिकवलं, प्रेम करायला शिकवलं, स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. ती ऐकत होती, तिच्या डोळ्यात ओलावा. मी पुढे म्हणालो, मला तुझ्याशिवाय काहीच नको. मला तू हवी आहेस, फक्त तू. तिने माझा हात घट्ट पकडला. मी म्हणालो, कोमल, तू माझ्यासोबत कायमची राहशील का? ती थोडीशी थरथरली. तिच्या डोळ्यातून एक अश्रू सरकला, पण तो सुखाचा होता. ती म्हणाली, ऋतिक, तू विचारतोस का? मी तर ठरवलं होतं, तुझ्याशिवाय मी जगणारच नाही. मी तिचा हात अजून घट्ट धरला. ती म्हणाली, हो, मी तुझ्यासोबत राहीन, कायमची, प्रत्येक जन्मी. आम्ही दोघं हसलो. मी तिला उठवलं, तिला माझ्याजवळ घेतलं, तिच्या कमरेला हात. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. ती म्हणाली, आता काय? मी म्हणालो, आता आपण एक नवीन सुरुवात करू, एकत्र. एक छोटं घर, एक छोटं आयुष्य, पण मोठं प्रेम. ती हसली. तिचं हसू मला जग हिरवं करून गेलं. आम्ही खोलीत गेलो. तिने माझ्या गालावर हात ठेवला, म्हणाली, तू माझा कायमचा आहेस. मी तिच्या कपाळावर हळू स्पर्श केलं आणि तू माझी. आम्ही दोघं बेडवर बसलो. तिने माझा हात घेतला. आमची बोटं विणली. ती म्हणाली, हीच आपली कथा आहे. सुरुवात भीतीने, मध्ये विश्वासाने आणि शेवट प्रेमाने. मी म्हणालो, पण हा शेवट नाही, ही नवी सुरुवात आहे. तिने डोळे मिटले. मी तिच्या होठांवर हलकं, गोड, प्रेमळ स्पर्श घेतलं. तिने प्रतिसाद दिला, मऊ, शांत. त्या स्पर्शात संपूर्ण ब्रह्मांड होतं. आम्ही फार वेळ एकमेकांकडे पाहिलं, बोललो नाही, कारण आता शब्दांची गरज नव्हती. मी म्हणालो, कोमल, आपण कधी लग्न करू? ती हसली, जेव्हा तू म्हणशील. मी तयार आहे, मी म्हणालो. मग उद्या? ती म्हणाली, उद्या नाही, पण लवकरच. आम्ही हसलो. मी तिला पुन्हा मिठी मारली. तिच्या कमरेला हात, तिच्या केसात बोटं, ती माझ्या खांद्यावर. आम्ही तसाच काही वेळ होतो. मग मी तिला म्हणालो, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणाली, सांग. मी म्हणालो, तुझं नाव गुणगुण. ही आपली कथा कधीच संपणार नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, कारण आपलं प्रेम अमर आहे. आम्ही दोघं उठलं, चहा बनवला, बाल्कनीत बसलो, तारे मोजले, गाणी गायली. ती म्हणाली, आपण असेच राहू, हळू, शांत, पण खोल. मी म्हणालो, कायमच. तिने माझा हात घेतला. माझ्या बोटांना तिची बोटं गुंफली. ती म्हणाली, हीच आपली निशाणी, एकमेकात विणलेली. मी हसलो. तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. आम्ही त्या रात्री खूप वेळ बोललो. कधीही न संपणाऱ्या गोष्टी, कधीही न संपणाऱ्या स्वप्नांच्या. ती झोपी गेली माझ्या खांद्यावर. मी तिला हळूवार उचललं, तिच्या बेडवर ठेवलं, तिच्या कपडावर हळू स्पर्श घेतलं, तिच्या कमरेला हात ठेवून तिच्या शेजारी झोपलो. ती अर्धी जागी झाली. म्हणाली, जाऊ नकोस. मी म्हणालो, कुठेही नाही, इथेच आहे. तिने डोळे मिटले. मी तिला बघत राहिलो. तिची झोप, तिचा श्वास, तिचा शांत चेहरा, हीच माझी शांतता, हेच माझं घर. त्या रात्री मी ठरवलं, आता कुठेही जायचं नाही. ती माझी आहे, मी तिचा, आता कायमच. सकाळी ती उठली. तिचा चेहरा ताजा. ती म्हणाली, तू इथेच होतास? मी म्हणालो, हो, कारण तू म्हणालीस. ती हसली. तिने माझ्या गालावर हळूच स्पर्श दिलं. ती म्हणाली, आता आपण एकत्र आहोत, आता कुठेही वेगळं नाही. मी म्हणालो, हो.
हीच आपली कथा, पहिलं प्रेम आणि शेवटचं प्रेम. ती म्हणाली, कारण पहिलं प्रेमच खरं प्रेम असतं. आम्ही दोघं उठलो, एकत्र नाश्ता केला, एकत्र बाजारात गेलो, एकत्र हसलो आणि त्या सगळ्यात आम्हाला एकमेकांचं अस्तित्व जाणवलं. आता कुठेही भीती नव्हती, कुठलीही शंका नव्हती, फक्त प्रेम होतं, खरं, शुद्ध, कायमचं. संध्याकाळी मी तिला म्हणालो, कमल, तू माझ्या आयुष्याची सर्वात सुंदर गोष्ट आहेस. ती म्हणाली, आणि तू माझ्या कथेचा शेवटचा अध्याय. पण सर्वात सुंदर. मी तिचा हात घेतला, तिच्या बोटात माझी बोटं. आता आपण कायमचे एकत्र. ती हसली, हो, कायमचे. आम्ही बाल्कनीत उभे होतो. सूर्य मावळत होता, आकाशात गुलाबी. ती माझ्या खांद्यावर, मी तिच्या कमरेला हात. आम्ही त्या सूर्यास्ताला पाहत होतो. आणि मला वाटलं, हीच खरी प्रेम कथा आहे, जिथे सुरुवात होते मिठीने, मध्ये विश्वासाने आणि शेवट होतो कायमच्या वचनाने. ती म्हणाली, आपली कथा संपली. मी म्हणालो, नाही, आता सुरू झाली. आम्ही हसलो. मी तिला माझ्याजवळ घेतलं. तिच्या कपाळावर, डोळ्यावर, होठांवर हलके गोड स्पर्श घेतलं. तिने डोळे मिटले आणि मी म्हणालो, तुझं नाव गुणगुण, ही गाण्याची ओढ आता माझ्या प्रत्येक श्वासात. ती हसली आणि मी गुणगुणत राहीन तुझ्यासाठी. आम्ही दोघं त्या सूर्यास्तात विरघळलो, एकमेकात कायमचं. ही होती आमची कथा, सोपी, सरळ, पण प्रेमाने भरलेली. यात नव्हतं काही नाटक, नव्हतं कुठला संघर्ष, फक्त होतं एक नातं, दोन हृदयाचं एकमेकांसाठी ठोकणारं. आणि आम्ही ठरवलं, आता कुठलंही उद्या नाही, फक्त आज आहे, फक्त आपण आहे, फक्त प्रेम आहे. हीच आमची कहाणी. तिचं नाव होतं माझं पहिलं प्रेम, आणि तेच प्रेम आता माझं शेवटचं प्रेम आहे. कारण जे पाहिलं असतं ते खरं असतं, आणि खरं प्रेम कधीच संपत नाही. ते फक्त वाढत खोल होतं आणि कायमचं राहतं. ही आमची कथा, आमचं वचन, आमचं कायमचं. मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच रोमॅन्टिक कथा पाहण्यासाठी आमच्या मनचलचल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अजून खूप छान इंटरेस्टिंग भाग घेऊन यायला खूप मोटिवेशन देतो. पुढचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे बेल आयकॉन ऑन करा आणि आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद मित्रांनो. आपला मनसलसल. आणि कथा आवडली असेल तर प्लीज एक रिक्वेस्ट करतो, सबस्क्राईब आणि लाईक नक्की करून जा. धन्यवाद.